त्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात दोन गोष्टी स्पष्ट दिसत आहेत. एक म्हणजे भाजपची शिस्तबद्ध रणनीती आणि दुसरी म्हणजे ठाकरे बंधूंच्या भावनिक चुका. आज आपण पाहणार आहोत की भाजप कसा आधीपासूनच खेळ आखतो आणि ठाकरे बंधू कसे त्यात पुन्हा पुन्हा अडकतात. नमस्कार, मी तुमचा भाऊ आणि तुम्ही पाहताय बघ ना भाऊ. भाजप हा केवळ निवडणुका लढवणारा पक्ष नाही, तो निवडणुका जिंकण्यासाठी शास्त्रशुद्ध नियोजन करणारा पक्ष आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी काँग्रेसला जवळपास नामशेष केलं. आता तेच नियोजन ते शिवसेना उद्धव गट विरुद्ध वापरत आहेत. त्यांची कार्यपद्धती सोपी पण प्रभावी. जनतेच्या भावना समजून घ्या, योग्य मुद्दा निवडा आणि विरोधकांकडून भावनिक प्रतिक्रिया मिळवा. या रणनीतीचा ताजा नमुना म्हणजे 15 ऑगस्टची मांसबंदी. 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. त्याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावण महिना. श्रावण महिन्यात अनेक हिंदू मांसाहार टाळतात हे भाजपला ठाऊक होतं. म्हणून भाजपने फक्त एका दिवसासाठी मांस विक्रीवर बंदी घातली. यामुळे सर्वसामान्य हिंदूंची नाराजी होणार नव्हतीच, पण भाजपला माहीत होतं विरोधक, विशेषतः ठाकरे गट, यावर आक्रमक प्रतिक्रिया देणार. आणि झालंही तसंच. उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाचा विरोध केला. अगदी मोफत मांस वाटपही केलं. माध्यमांनी त्याचे मोठे कव्हरेज दिले आणि परिणाम उलट झाला. हिंदू मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली, कारण त्यांना वाटलं श्रावणात स्वातंत्र्यदिनी मांस वाटप हे कोण करतं. हा खेळ भाजपने आधीच आखून ठेवला होता. त्यांनी शांत राहून फक्त प्रेक्षकाची भूमिका घेतली आणि शांतीत क्रांती केली. आता